हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रश अकॅडमी. आज आपण बघा रेक्टिफायर या नवीन टॉपिकला पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मधल्या सुरू करणार आहेत. सगळ्यात अवघड वाटणारा सब्जेक्ट पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, त्यातला सगळ्यात मोठा टॉपिक म्हणलं तर रेक्टिफायर असतो, पण एकदम सिंपल टॉपिक आहे. आपण रेक्टिफायर म्हणजे काय रे, कन्व्हर्टर पण म्हणतात ह्याला. रेक्टिफायरला याची डेफिनेशन काय रे, जो काय करतो रे AC टू DC कन्वर्ट करतो, तो म्हणजे काय झाला रे रेक्टिफायर. ओके, असे आपण डेफिनेशन पण करतो. मग रेक्टिफायर शिकताना त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचे. रेक्टिफायर म्हणजे काय, हा डिव्हाइस आहे जो काय करतो ACचं DC कन्वर्जन करतो. मग हे रेक्टिफायर आपल्याला दोन टाईपचे रेक्टिफायर असतात. एक अनकंट्रोल्ड रेक्टिफायर्स, बघा अनकंट्रोल्ड रेक्टिफायर्स, आणि दुसरे असतात कंट्रोल्ड रेक्टिफायर्स. काय असतात? कंट्रोल्ड रेक्टिफायर्स. आणि तिसरा जो टाइप होतो तो सेमी कंट्रोल्ड रेक्टिफायर्स. ओके, हे मेनली टाइप्स आहेत. बघा आता आपण अनकंट्रोल्ड रेक्टिफायर्स, जो की तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असतो, पण मीच तो टॉपिक घेतो ओव्हरऑल इलेक्ट्रिकल शिकवताना, मीच तो टॉपिक घेतो. अनकंट्रोल्ड रेक्टिफायर मध्ये दोन टाइप पडतात, सिंगल फेज अनकंट्रोल्ड रेक्टिफायर, बरोबर आहे का, आणि सिंगल फेज आणि 3 फेज. मग सिंगल फेज मध्ये दोन टाइप पडतात, हाफ वेव आणि फुल वेव. परत 3 फेज मध्ये पण दोन टाइप पडतात, हाफ वेव, फुल वेव. परत फुल वेव मध्ये दोन टाइप, सेंटर टॅप आणि ब्रिज टाइप, बरोबर आहे का. ह्याच्यामध्ये फुल वेव मध्ये दोन टाइप, सेंटर टॅप्ड आणि काय रे ब्रिज टाइप. ओके, मग याच्यावरनं हाफ वेव मध्ये किंवा फुल वेव मध्ये परत लोड नुसार आर लोड रेक्टिफायर, एल लोड, RL लोड, RLE लोड, बरोबर आहे का, असे वेगवेगळे टाइप्स पडतात. परत कंट्रोल्ड मध्ये सेमच टाइप पडतात बाळांनो, सिंगल फेज, 3 फेज. बघा इथं पण सेम लिहा, सिंगल फेज, 3 फेज. परत हाफ वेव रेक्टिफायर, फुल वेव रेक्टिफायर. परत ह्याच्यामध्ये पण 3 फेज मध्ये हाफ वेव रेक्टिफायर, फुल वेव रेक्टिफायर. फक्त कसे कंट्रोल्ड. सेमी कंट्रोल्ड मध्ये दोन टाइप पडतात, बघा दिसतंय ना रे, सेमी कंट्रोल्ड मध्ये दोन टाइप पडतात. एक सिमेट्रिकल सेमी कंट्रोल्ड कन्व्हर्टर्स किंवा रेक्टिफायर म्हणतात. बघा हे तुमचं लिहून झालं असेल. लोड नुसार परत टाइप पडतात, जे की आपण बघणार आहेत. सगळे काही, सर्व काही जे मी क्लासिफिकेशन केलंय तेवढं आपल्याला सगळं काही काय करायचंय रे, बघायचंय. बघा सेमी कंट्रोल्ड रेक्टिफायर मध्ये काय आहेत रे, अनसिमेट्रिकल कन्व्हर्टर किंवा रेक्टिफायर म्हणतात, अनसिमेट्रिकल कन्व्हर्टर आणि सिमेट्रिकल कन्व्हर्टर किंवा रेक्टिफायर. सेमी कंट्रोल्ड रेक्टिफायर मध्ये अनसिमेट्रिकल आणि सिमेट्रिकल असे दोन टाइप्स आहेत. मग बाळांनो आज रेक्टिफायरला सुरुवात करताना आपण पहिल्यांदा सुरुवात करू की रेक्टिफायर जे अनकंट्रोल्ड आहेत, बरोबर आहे का, ज्यांना कंट्रोल करू शकत नाहीत, बरोबर आहे का रे. म्हणजे त्यामध्ये काय केलेलं आहे, डायोड यूज केलेला आहे, अनकंट्रोल्ड डिव्हाइस यूज केलेला आहे. रेक्टिफिकेशन प्रोसेस साठी काय केलेलं आहे, अनकंट्रोल्ड डिव्हाइस. आणि तुम्ही पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलंय कंट्रोल्ड आणि अनकंट्रोल्ड कोणते, बरोबर आहे का. मग तो कोणताही डिव्हाइस यूज करू शकता. अनकंट्रोल्ड मध्ये कोणता, मोस्टली डायोड यूज करतात. ओके, रेक्टिफिकेशन प्रोसेस साठी अनकंट्रोल्ड मध्ये कोणता, पॉवर डायोड यूज करतात. मग लिहा, हेडिंग टाका, अनकंट्रोल्ड रेक्टिफायर्स. ओके, अनकंट्रोल्ड रेक्टिफायर्स. बघा रे बाळांनो, हे रेक्टिफायर शिकण्याच्या आधी तुम्हाला रेक्टिफायरच्या बेसिक गोष्टी माहित पाहिजेत. रेक्टिफायर शिकताना तुम्हाला काय माहित पाहिजे, जर तुम्हाला N पल्स रेक्टिफायर असेल म्हणजे काय रे,
किती पल्स रेक्टिफायर आहे म्हणजे बाळांनो, तुमच्याकडे जर फ्रिक्वेन्सी तुम्ही इनपुट फ्रिक्वेन्सी एफ दिली, बरोबर आहे का, आणि तुमचा एन पल्स म्हणजे तो किती करेल, एका हाफ सायकलला किती करतो रे, एन पल्स म्हणजे तुम्ही किती पल्स देता, त्याला ट्रिगर किती देता, त्यावरनं पल्सेस निघतात. मग जर 2 पल्स असेल, बरोबर आहे का रे, 2 पल्स म्हणजे काय रे, फुल वेव्ह, बरोबर आहे का, किंवा एका फुल सायकलला किती निघतात पल्स, 1 2 3 4 5. मग 5 जर आउटपुट येत असेल एका फुल सायकलला, तर ती किती, 5 पल्स, बरोबर आहे का. तसं त्याला स्विचिंग केलेलं आहे, किद्दा स्विचिंग केलेलं आहे, बरोबर आहे का रे, म्हणजे किद्दा त्याचं आउटपुट जे आहे त्याला चेंज केलेलं आहे, किद्दा ऑन ऑफ झालेलं आहे, त्याला म्हणजे एन पल्स, बरोबर आहे का. जेवढा पल्स रेक्टिफायर असेल त्याची जी आउटपुट फ्रिक्वेन्सी असते ती एन इंटू एफ इनपुट. बघा, आउटपुट फ्रिक्वेन्सी एफ आउटपुट, जी आउटपुट फ्रिक्वेन्सी येते त्या जेवढा पल्स रेक्टिफायर आहे त्याला काय करते, एन टाइम्सने त्याच्या इनपुट फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय होतं. बघा, ही जर इनपुट फ्रिक्वेन्सी असली, बरोबर आहे का, ही एफ इनपुट असले, त्याची एफ आउटपुट काय असणार आहे, एन टाइम्सने एफ इनपुटला मल्टिप्लाय केलेलं, म्हणजेच काय झाले रे, आउटपुट फ्रिक्वेन्सी. म्हणजेच काय झालं रे बाळांनो, आउटपुट फ्रिक्वेन्सी झाली. आणि नंतर रेक्टिफायर मध्ये कळालं 6 पल्स रेक्टिफायर असेल, 4 पल्स असेल, 3 पल्स रेक्टिफायर असेल, असे वेगवेगळे पल्स रेक्टिफायर आहेत. असे काय आहेत रे, वेगवेगळे पल्स रेक्टिफायर आहेत. तर तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे 8 पल्स रेक्टिफायर आहे. काय आहे, 8 पल्स रेक्टिफायर आहे. तर मला सांगा की माझी आउटपुट फ्रिक्वेन्सी काय असेल, तर काय रे, 8 इंटू जी इनपुट फ्रिक्वेन्सी आहे तेवढी तुमच्या काय असेल, त्या रेक्टिफायरची आउटपुट फ्रिक्वेन्सी असेल. कळालं. आता रेक्टिफायरमध्ये आपण वेगवेगळे लोड लावणार आहेत. त्याच्या आधी आपण शिकू की 2 प्रकारचे लोड असतात. एकाला म्हणतात व्होल्टेज स्टिप लोड. काय म्हणतात, व्होल्टेज स्टिप लोड. आणि दुसरे जे असतात त्याला म्हणतात करंट स्टिप लोड. बघा, व्होल्टेज स्टिप लोड कुणाला म्हणायचं, बघा इकडे लक्ष द्या. ज्या लोड, बघा असा लोड लावल्यानंतर त्याचा आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट, बघा आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट सेम इन्स्टंटला चालू होतात, सेम इन्स्टंटला बंद होतात. बघा इकडे लक्ष द्या, सेम इन्स्टंटला चालू होतात, सेम इन्स्टंटला बंद होतात. म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला त्यांचं टाइम पिरियड काय असतं रे, सेम असतं. ही मॅक्सिममला त्यांचं काय टाइम पिरियड, पण मॅग्निट्यूड डिफरंट असू शकतात. बघा, ह्याचं जर 10 मॅग्निट्यूड असलं तर ह्याचं 5 असू शकतं. पण जे हायेस्ट मॅग्निट्यूड अचीव केलंय ना, सेम टायमिंगला झालं पाहिजे. बंद झाला ना, 0 झालं तर सेम टायमिंगला. तर ह्याला काय म्हणायचं, म्हणजे काय रे, करंट आणि व्होल्टेज वेव्हफॉर्म काय करतात, ॲनालॉजस असतात. म्हणजे एका सोबत काय असतात रे, एक काय असतात, रिलेट असतात, बरोबर आहे का, रिलेट असतात. कशा, टाइम पिरियडली. पण मॅग्निट्यूडले असतात का, मॅग्निट्यूड काय होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं. त्याला काय म्हणतात रे, व्होल्टेज स्टिप लोड. तशा लोडला काय म्हणतात, व्होल्टेज स्टिप लोड. मग हे व्होल्टेज स्टिप लोड तुम्हाला कुठं दिसतं रे बाळा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. व्होल्टेज स्टिप तुम्हाला दिसतं आर ई लोड मध्ये. कोणतं, बघा आर किंवा आर ई ह्या लोडमध्ये तुम्हाला काय दिसतं रे, व्होल्टेज स्टिप लोड दिसतात. कोणते दिसतात, व्होल्टेज स्टिप लोड. बाळांनो, नेक्स्ट करंट स्टिप लोड. करंट स्टिप लोड म्हणजे काय रे, असे लोड, इकडे लक्ष द्या, असे लोड ज्यांचं आउटपुट व्होल्टेज असं असेल आणि आउटपुट करंट वेगळाच काहीतरी असेल, बरोबर आहे का, आउटपुट करंट कुठं वेगळाच, बरोबर आहे का रे. म्हणजे व्होल्टेज आणि बघा हे मॅक्सिममला कुठं जातं, इथं जातंय, तर त्यांचा करंट इथं कुठंतरी मॅक्सिममला जाईल, बरोबर आहे का रे. म्हणजे बाळांनो, मला काय सांगायचंय, व्होल्टेज आणि करंट एकामेकांना काय करत नाहीत, फॉलो करत नाहीत, बरोबर आहे का, ॲनालॉजस नाहीत. काय म्हणतात, ॲनालॉजी नाही, त्यांच्या ॲनालॉजस नाहीत एकामेकांसोबत. म्हणून त्याला काय म्हणतात रे, करंट स्टिप लोड. आणि करंट स्टिप लोड कुणाचे असतात, यल जिथं आहे तिथं, म्हणजे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होतं तिथं LR लोडमध्ये, किंवा LRE, बरोबर आहे का, LRE अशा लोडमध्ये जे आहे ते कोणते लोड असतात, हे जे लोड आहेत ज्याच्यामध्ये इंडक्टर चार्जिंग डिस्चार्जिंग प्रोसेस होते, ते सगळे लोड जे आहेत ते कसलेत, करंट स्टिप लोड. कसलेत, करंट स्टिप लोड. ओके, काही डिफिकल्टी का रे, काही डिफिकल्टी, मला वाटतंय तुम्हाला लोड बद्दल समजलंय. आता आपण बघू की अनकंट्रोल्ड रेक्टिफायर. कंट्रोल्ड रेक्टिफायर बाळांनो, तुम्हाला काढताना सगळ्या वेव्हफॉर्म किंवा सगळे हे काढताना तुम्हाला 2 अनकंट्रोल्ड किंवा कंट्रोल्ड काही पण काढायचं असू द्या, तुम्हाला महत्त्वाच्या 2 डेफिनेशन माहीत पाहिजे. ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय, बरोबर आहे का, RMS व्हॅल्यू म्हणजे काय, RMS व्हॅल्यू.
रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, बरोबर आहे का रे? मग त्या कशा काढायच्या रे? आपलं कसं असतं, ॲव्हरेज म्हणजे काय रे? एरिया अंडर कर्व, बरोबर आहे का? 1/4 टाइम पिरियड, बरोबर आहे का? 1/4 टाइम पिरियड इंटू 0 to ॲक्टिव्ह पिरियड, बरोबर आहे का? किती ॲक्टिव्ह पिरियड आहे तिथपर्यंत, बरोबर आहे का रे? इंटू मॅग्निट्यूड, बघा मॅग्निट्यूड इंटू डी टी, हे काय झाले रे? ॲव्हरेज व्हॅल्यू. आपण बघा पहिल्या लेक्चरमध्ये आणि बेसिक्समध्ये पण तुम्ही जर बघितलं असेल बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, त्यामध्ये पण मी सांगितलंय, बरोबर आहे का? आता आर एम एस व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, बघा काय रे? रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. मग हे काय सांगते रे? अंडर रूटमध्ये रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू काय सांगते? अंडर रूटमध्ये 1/4 टाइम पिरियड, बघा इकडे लक्ष द्या, 1/4 टाइम पिरियड इंटू 0 to ॲक्टिव्ह पिरियड, बघा ॲक्टिव्ह पिरियड लक्षात ठेवा, सेम आहे बघा, फक्त काय आहे रे? मॅग्निट्यूड स्क्वेअर, बघा इकडे लक्ष द्या, रूट मीन स्क्वेअर, बरोबर आहे का? मॅग्निट्यूड स्क्वेअर इंटू डी टी. हे झालं काय रे बाळांनो? ही आर एम एस व्हॅल्यू झाली आणि ह्यालाच काय म्हणतात? इफेक्टिव्ह व्हॅल्यू. काय म्हणतात रे? इफेक्टिव्ह व्हॅल्यू. मग ही कुणाच्या काढायच्या? जे आउटपुट व्होल्टेज करंट असतील ह्यांच्या तुम्हाला परफॉर्मन्स, सगळे परफॉर्मन्स पॅरामीटर काढताना ह्या व्हॅल्यूज लागतात. कळतंय? काही डिफिकल्टी? काय डिफिकल्टी का रे? ॲव्हरेज व्हॅल्यू आणि तुम्हाला काय काढायचं आहे? आर एम एस व्हॅल्यू. आपण प्रत्येक जो काही रेक्टिफायर किंवा जो काही रेक्टिफायर बघतो शिकवताना, त्या प्रत्येकाचं हे 2 क्वांटिटी काढल्या की परत त्याचे सगळे पॅरामीटर निघतात. मग रिपल फॅक्टर असेल, फॉर्म फॅक्टर असेल त्याचा, परत टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन असेल, बरोबर आहे का रे? हे सगळे जे गोष्टी आहेत त्यानंतर निघतात. ओके, काही डिफिकल्टी आहे का रे? काही डिफिकल्टी आहे का? मला वाटतं काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. हां, चला रे, आता आपल्याला काय बघायचंय? अनकंट्रोल्ड रेक्टिफायर. अनकंट्रोल्ड रेक्टिफायर मधला पहिला जो बघायचा आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. काय आहे? हाफ वेव्ह रेक्टिफायर. बघा इकडे लक्ष द्या, हाफ वेव्ह रेक्टिफायर. रेक्टिफायर शिकताना भरपूर कॉन्सन्ट्रेटली शिका. हे जर तुम्हाला कळलं तर बाकीचं बघा. मी पहिल्यांदा घेतो की रेजिस्टिव्ह लोड. रेजिस्टिव्ह लोड कसला आहे? व्होल्टेज स्टिप लोड आहे. कसला आहे? व्होल्टेज स्टिप लोड आहे. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स शिकला असताल तर डायोडचं वर्किंग कळालं असेल, बरोबर आहे का रे? बघा कसं मेनली वर्किंग असतं. जे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लावतात, बरोबर आहे का? काय असतं? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, मग आपल्याला हे ट्रान्सफॉर्मरचं इनपुट कुणाला असतं रे? डायोडला असतं, बरोबर आहे का रे? आणि इथं जो लोड आहे तो असा, बरोबर आहे का रे? ही काय झाला? हाफ वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम झाली. मग ह्याचं आउटपुट कसं येतं रे बाळांनो? बघा हे सप्लाय लावला म्हणजे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, जेव्हा पॉझिटिव्ह सायकल असेल तेव्हा हे ह्याचं कसं असेल रे? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे एसी सप्लाय ह्या डायोडला लावलाय, तेव्हा ह्या बघा ह्या सेकंडरीच्या अक्रॉस, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीच्या असं जेव्हा पॉझिटिव्ह सायकल असेल तेव्हा अशा पोलॅरिटी असतात आणि जेव्हा निगेटिव्ह सायकल असेल, बघ रे बाळा, निगेटिव्ह सायकल असेल, ब्लॅकने दाखवतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मी ह्याला टर्मिनल ए म्हणतो, बघा वाइंडिंगचं टर्मिनल ए आणि ह्याला बी. जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तेव्हा वाइंडिंग पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल आणि निगेटिव्ह असेल तेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल. मग बाळांनो आपल्याला आउटपुट काढायचं आहे. आपण सप्लाय कसा दिलेला आहे रे? इनपुट ए आणि बी मध्ये सप्लाय कसा दिलेला आहे? इकडे लक्ष दे रे. आपण सप्लाय कसा दिलेला आहे रे बाळांनो? एसी सप्लाय दिलेला आहे, बरोबर आहे का रे? बघा इथं 0 to पाय, 2 पाय, बरोबर आहे का? 3 पाय, 4 पाय, हे टाइम पिरियड झालं. आता आपल्याला काय करायचं आहे रे? आउटपुट काय आलं, बरोबर आहे का? ही व्ही इन आहे, व्ही इन आहे, व्ही आउट आहे, बरोबर आहे का? व्ही आउट आहे. बघा बाळांनो व्ही आउटपुट व्होल्टेज कसं येणार आहे बाळा? इकडे लक्ष दे. डायोड फॉरवर्ड बायसमध्ये कधी कंडक्ट होतो? जेव्हा त्याच्या इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्होल्टेज असतं. आणि रिव्हर्स बायस कधी होतो? जेव्हा त्याच्या काय असतं रे? निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतं. जेव्हा फॉरवर्ड बायस होतो म्हणजे काय होतो रे? डायोड ऑन होतो म्हणजे हे शॉर्ट होतं, बरोबर आहे का? हा स्विच काय होतो? ऑन होतो, बरोबर आहे का? ही इकडून इकडे करंट पास होतो. पण जेव्हा ऑफ असतो तेव्हा काय होतं रे? जेव्हा रिव्हर्स बायस असतो तेव्हा काय म्हणून ऍक्ट होतो? ऑफ. आणि फॉरवर्ड बायस मध्ये काय म्हणून ऍक्ट होतो? ऑन. म्हणजे स्विचिंग ऑपरेशन सारखं डायोडला यूज केलेलं आहे. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कशासाठी यूज करतात रे? ड्राईव्ह मेनली स्विचिंग ऑपरेशन साठी तुमच्या इथं यूज करतात. मग सेमली आपण जेव्हा अनकंट्रोल्ड, बरोबर का, रेक्टिफायर हाफ वेव्ह शिकतोय तेव्हा आपण काय केलं? आर लोड लावला आणि डायोड लावला. काय लावलाय? पॉवर डायोड लावलाय.
मग मला सांगा रे, आपण काय केलं, पॉझिटिव्ह सायकल दिली. पॉझिटिव्ह सायकल दिल्यानंतर बाळांनो बघा, हे पॉझिटिव्ह टर्मिनल इथं आलं आणि निगेटिव्ह टर्मिनल इथं झालं, म्हणजे अशी केस आली. बरोबर आहे का, पॉझिटिव्ह हे झालं, निगेटिव्ह हे झालं बाळांनो. तेव्हा ही काय झाला, ऑन झाला. ऑन झाला म्हणजे काय झालं रे, तुमचं आउटपुट यायला सुरुवात झालं. बरोबर आहे का, आउटपुटला करंट फ्लो झाला. बघा काय झालं, आउटपुट यायला सुरुवात झालं. सेम आउटपुट येणारे, जेवढं लावलं तेवढं आउटपुट येणारे. डायोड ऑन झाले. बरोबर आहे का रे, 0.7 नंतर डायोड ऑन होतो. बरोबर आहे का रे. आता बघा बाळांनो, व्होल्टेज आउटपुट आलं. व्होल्टेज आउटपुट आलं म्हणजे काहीतरी करंट फ्लो होणार आहे. वगैरे इकडं बघा, आउटपुट करंट कसा येणार आहे. बघा, आउटपुट व्होल्टेज, आउटपुट करंट. इकडं लक्ष दे रे, इकडं लक्ष दे बाळांनो. बाळा इकडं लक्ष दे. काय होणार आहे रे, त्याचे आउटपुट करंट काय येणार आहे. बघा, हे आउटपुट व्होल्टेज आणि रेजिस्टन्स आहे आपला. बघ रे इकडं, इथं काय आहे, रेजिस्टन्स आहे. मग हा करंट काय होणार आहे रे, आउटपुट. बघा करंटची व्हॅल्यू I0 ची काय होणार आहे, आउटपुट व्होल्टेज भागिले रेजिस्टन्स. हा काय होणार आहे, आउटपुट करंट इथनं फ्लो होणार आहे. काय होणार आहे, आउटपुट करंट. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, आउटपुट व्होल्टेज भागिले रेजिस्टन्स. हा करंट इथपर्यंत झाला. कुठपर्यंत फ्लो झाला रे, पाय पर्यंत. आता बघा, पॉझिटिव्ह सायकल झाली. आता सप्लायची कोणती सायकल आहे, निगेटिव्ह आली. निगेटिव्ह सप्लायची सायकल दिली की टर्मिनल काय होतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथं निगेटिव्ह गेला, इथं पॉझिटिव्ह आला. इकडे लक्ष दे, इथं काय झाला, निगेटिव्ह गेला, इथं पॉझिटिव्ह आला. मग डायोड काय झाला रे, ऑफ झाला. डायोड काय झाला, ऑफ झाला. म्हणजे ऑफ झाला म्हणजे काय, करंट पाठवणार नाही. करंट जर नाही पाठवला तर बाळांनो हा बंद राहील. आउटपुटमध्ये व्होल्टेज येणार नाही, करंटच पास होणार नाही, तर आउटपुटमध्ये व्होल्टेजच येणार नाही. मग काय झालं रे, इथं काय झालं, करंट बी फ्लो होणार नाही. म्हणजे काय होईल रे, ओपन सर्किट होईल. काय होईल, ओपन सर्किट झालं. पण बाळांनो, जेव्हा डायोड ओपन होतोय त्याच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज आहे, हे आलेलं V चं. बरोबर आहे का, हे काय आहे रे, V चं काहीतरी व्होल्टेज आहे. पण इथं आलेलं आहे. बरोबर आहे का, हे ऑन करत नाही, उलट व्होल्टेज आहे. मायनस प्लस, सॉरी कसं आहे, मायनस इथं आणि प्लस इथं असं व्होल्टेज आहे. बरोबर आहे का, उलट व्होल्टेज आहे. त्या व्होल्टेजला म्हणायचं रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा रिव्हर्स व्होल्टेज. त्याला काय म्हणायचं, त्या व्होल्टेजला म्हणायचं रिव्हर्स पीक व्होल्टेज. नीट लक्षात ठेवा, जे ऑफच्या वेळेस, बघा नीट लक्षात ठेवा, जे ऑफ कंडिशनच्या वेळेस डायोडच्या अक्रॉस मिळणारं व्होल्टेज त्याला काय म्हणतात रे, पीक इनव्हर्स व्होल्टेज किंवा रिव्हर्स पीक व्होल्टेज. त्याला काय म्हणतात, पीक इनव्हर्स व्होल्टेज. पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणजे काय, दी व्होल्टेज विच अपीयर्स across the diode when it is in reverse bias. जेव्हा रिव्हर्स बायस मध्ये डायोड असतो, इकडे लक्ष दे, जेव्हा रिव्हर्स बायस मध्ये डायोड असतो आणि त्याच्या अक्रॉस जेव्हा जे व्होल्टेज अपीयर होतं त्या व्होल्टेजला काय म्हणायचं रे, त्या व्होल्टेजला बघ इथं जे व्होल्टेज अपीयर होणार आहे जेव्हा रिव्हर्स बायस मध्ये, म्हणजे निगेटिव्ह आणि हे टर्मिनल पॉझिटिव्ह असेल तेव्हा जे व्होल्टेज अपीयर होणार आहे त्याला म्हणायचं पीक इनव्हर्स व्होल्टेज. आणि ऑन असल्या होतं का रे, नाही, कारण तो काय होतो, डायोड शॉर्ट होतो. शॉर्ट झालं की शॉर्टच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती असतं, 0 व्होल्ट. बरोबर आहे का, बरोबर आहे का, शॉर्टच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती असतं बाळा, 0 व्होल्ट. तेव्हा पीक इनव्हर्स व्होल्टेज आहे का, नाही. मग मला सांगा रे, ही I0 ची वेव्हफॉर्म झाली. आता मी म्हणू का रे, मी म्हणतो PIV. कसं इंडिकेट करतात, पीक इनव्हर्स व्होल्टेज. हिथं आहे का रे डायोड पशी, नाही. का नाही, हा ऑन आहे तेव्हा शॉर्ट सर्किट झाला डायोड. म्हणजे तिथं शॉर्ट सर्किटच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असतं, 0. पण निगेटिव्हला जेव्हा बंद झाला तेव्हा ह्याच्या इकडं व्होल्टेज आलं आणि हे व्होल्टेज म्हणजे काय रे, Vm. किती व्होल्टेज आहे, Vm. पण त्याची व्हॅल्यू कशी आहे, वजामध्ये, त्याला म्हणतात -Vm. बरोबर आहे का. पीक इनव्हर्स व्होल्टेज काय आहे रे, पीक इनव्हर्स व्होल्टेज इज इक्वल टू Vm. पीक इनव्हर्स व्होल्टेज इज इक्वल टू Vm. त्याचं जर मॅग्निट्यूड फक्त कन्सिडर केलं, पीक इनव्हर्स, बघा इनव्हर्स म्हणजे उलट व्होल्टेज किती आहे, तर किती, Vm. बरोबर आहे का रे. हे काय झालं, निगेटिव्ह चिन्ह, इनव्हर्स म्हणल्यावर निगेटिव्ह चिन्ह काढून टाकलं, फक्त काय रे, Vm लिहितात. बरोबर आहे का रे, काही डिफिकल्टी. बघा नेक्स्ट सायकलला पॉझिटिव्ह आली की परत ऑन होणार आहे, परत ऑफ होणार आहे. बघा पॉझिटिव्ह आली की परत करंट जाणार आहे, परत ही होणार आहे, परत हा शॉर्ट होणार आहे, परत पीक इनव्हर्स व्होल्टेज येणार आहे. ही झालं त्याचं वर्किंग. बरोबर आहे का रे, हे वर्किंग झालं डायोडचं. आता आपल्याला हे जे पॅरामीटर काढण्यासाठी आपल्याला कोणत्या दोन व्हॅल्यू लागतात रे, ॲव्हरेज आणि RMS व्हॅल्यू लागतात. कोणत्या लागतात, ॲव्हरेज आणि RMS व्हॅल्यू लागतात. मग ह्याचे ॲव्हरेज व्हॅल्यू काढू, RMS व्हॅल्यू काढू आणि ह्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ह्याचा डायग्राम काढले असतील, समजल्या. बघा डायग्राम कधी निघतात, जर तुम्हाला समजलं तर डायग्राम निघतात. ओके, हे जे प्रत्येक पॅरामीटर आपल्याला बघायचे बाळांनो. मग इकडे लक्ष दे रे बाळा, इकडे लक्ष दे. ॲव्हरेज व्हॅल्यू काढू. ॲव्हरेज व्हॅल्यूलाच म्हणतात DC व्हॅल्यू.
कळतंय का? यालाच काय म्हणतात? डीसी व्हॅल्यू. मग मला सांगा रे, ॲव्हरेज व्हॅल्यू बघा, तुमचा टाइम पिरियड बघा, ही वेव्ह किती नंतर रिपीट होतीये रे? हित नंतर सेम होतीये, म्हणजे 2 पाय बरं का. टाइम पिरियड किती आहे? ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, म्हणजे 2 पाय ह्या टाइम पिरियड नंतर परत सेम रिपीट होतंय. काय होतंय? सेम रिपीट होतंय. म्हणजे टाइम पिरियड किती आला रे? बघा लक्षात ठेवा, टाइम पिरियड म्हणजे काय? जिथनं रिपीट होतंय, कोणत्या टाइम नंतर रिपीट होतंय? 2 पाय नंतर, बरोबर आहे का? ऍक्टिव्ह टाइम पिरियड किती आहे? इकडे लक्ष दे. ऍक्टिव्ह म्हणजे आउटपुट, ज्या टाइम पिरियडला आउटपुट येतंय त्या टाइम पिरियडला म्हणायचं ऍक्टिव्ह टाइम पिरियड. इकडे लक्ष दे रे बाळा, ऍक्टिव्ह टाइम पिरियड किती आहे? इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. बघ 0 to पाय, आणि पाय टू 2 पाय काय आउटपुट आहे का? नाही. पाय टू 2 पाय काय आउटपुट आहे का? नाही. फक्त आउटपुट कुठपर्यंत आहे रे? 0 to पाय. कुठनं? 0 to पाय. आउटपुट कुठनं कुठपर्यंत आहे? 0 to पाय. इकडे लक्ष दे, कुठनं कुठपर्यंत आहे? 0 to पाय पर्यंत आउटपुट आहे. म्हणजे ऍक्टिव्ह पिरियड किती आहे रे? ऍक्टिव्ह पिरियड किती आहे? ऍक्टिव्ह पिरियड पाय पर्यंत आहे. बघा ऍक्टिव्ह पिरियड किती पर्यंत आहे? पाय पर्यंत आहे. जिथपर्यंत आउटपुट आहे तुमच्या टोटल टाइम पिरियड मध्ये, कुठपर्यंत आउटपुट तुम्हाला मिळतंय तिथपर्यंत म्हणजे तुमचा काय झाला? ऍक्टिव्ह पिरियड झाला. कळतंय का? ह्या गोष्टी कळणं भरपूर महत्वाचं आहे. मग ॲव्हरेजचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, 1 भागिले टाइम पिरियड, टाइम पिरियड इंटिग्रेशन 0 to ऍक्टिव्ह पिरियड, बरोबर आहे का? AP म्हणतो मी. आणि जे मॅग्निट्यूड आहे बाळांनो, हे मॅग्निट्यूड किती आहे रे? VM साइन ऑफ ओमेगा टी, बरोबर आहे का? ह्याला कसं लिहितात? VM साइन ऑफ ओमेगा टी. मग ह्याचं मॅग्निट्यूड काय आहे रे? VM साइन ऑफ ओमेगा टी, बरोबर आहे का रे? हे आलं. मग मला सांगा रे बाळांनो, टाइम पिरियड, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. टाइम पिरियड किती झाला रे? ए बाळा इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. बघा टाइम पिरियड किती झाला? 2 पाय, बरोबर आहे का? वर्किंग पिरियड काय झाला? 0 to पाय. VM साइन ऑफ ओमेगा टी dt. ओके, ओमेगा टी dt. मग इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हां आता चला, फी ॲव्हरेज. हां VM बाजूला काढा, VM/2 पाय. ओके. हां मग मला सांगा रे, साइन ओमेगा टीचं काय आलं रे? इंटिग्रेशन काय आलं? मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. काय आलं रे? इकडं लक्ष द्या, ह्याचं इंटिग्रेशन काय आलं? मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. मग 0 to पाय. बघ रे इकडं, बघ रे, साइनचं इंटिग्रेशन काय आलं? मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. आणि इकडं लक्ष द्या, कॉस ऑफ π/2 0, 90 काय असतं? कॉस ऑफ 0 1, बरोबर आहे का? कॉस ऑफ पाय -1. लक्षात ठेवा, कॉस ऑफ पाय काय झालं? -1. कॉस 180 किती असतं? -1 असतं. मग इथं जर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवलं तर ॲव्हरेज व्हॅल्यू काय येते? बघ रे, VM/2 पाय. इकडे लक्ष दे, VM/2 पाय मायनस कॉस, अप्पर लिमिट मायनस कॉस ऑफ पाय, बरोबर आहे का? आणि मायनस, इकडे लक्ष दे, मायनस कॉस ऑफ पाय, मायनस ऑफ मायनस. बघ, मायनस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असतं आणि कॉस ऑफ 0. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ठेवलं तर बाळा काय आलं रे? इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे, VM/2 पाय. बघ रे, मायनस कॉस ऑफ पाय काय येत आहे रे? -1. -1 इंटू वजा म्हणजे +1, बरोबर आहे का रे? आणि वजा, बघ रे बाळा, आणि ह्याचं कॉस ऑफ 0 काय येत आहे रे? मायनस कॉस ऑफ 0चं -1 आलं, बरोबर आहे का रे? मग काय झालं रे? इकडे लक्ष दे, ही जे इक्वेशन आलं VM/2 पाय, हे मायनस मायनस काय झालं रे बाळा? प्लस झालं. इकडे लक्ष दे, मायनस मायनस काय झालं? प्लस झालं. म्हणजे ह्याचं 2 आलं, 2 ला 2 कटलं, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आली रे? VM/पाय ही काय झाली? VOR. बघा ह्याला मी कसं रिप्रेझेंट करणार आहे? VOR म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू, बरोबर आहे का? VORMS म्हणजे काय रे? RMS व्हॅल्यू. मी असं रिप्रेझेंट करणार आहे. ॲव्हरेज व्हॅल्यूला आउटपुट R फक्त म्हणजे आउटपुट ॲव्हरेज, बरोबर आहे का? V0 ॲव्हरेज, ॲव्हरेज लिहू डायरेक्ट. V0 ॲव्हरेज म्हणजे VM/पाय. कळालं? ही ॲव्हरेज व्हॅल्यू आली. कळालं? कोणत्याही तुम्हाला आउटपुट असू द्या, तुम्हाला काय ॲव्हरेज व्हॅल्यू कशी काढायची कळालं? मग लक्षात ठेवा, हाफ वेव्हचा आपल्याला पहिला पॅरामीटर मिळाला आहे, ते लिहून घेतलं असेल होपसो तुम्ही. मग काय मिळालेलं आहे रे? VM/पाय. V0 ॲव्हरेज पहिला पॅरामीटर निघाला. काय निघाला? VM/पाय. मग बाळांनो दुसरा काय पाहिजे रे? RMS व्हॅल्यू. काय पाहिजे? RMS व्हॅल्यू. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. काय पाहिजे?
रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. मग रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू काय सांगते रे 1/2 पाय रूटमध्ये बघ रे 1/2 पाय इंटिग्रेशन 0 to वर ॲक्टिव्ह पिरियड म्हणजे पाय बघा कितीपर्यंत ॲक्टिव्ह पिरियड आहे पाय मॅग्निट्यूड स्क्वेअर Vm साइन ऑफ ओमेगा टी चा स्क्वेअर बरोबर आहे का इंटू डी टी बरोबर आहे का रे बाळांनो. मग लक्षात ठेवा हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मग हे कसं सॉल्व करायचं रे Vm बघा हे अंडर रूटला 1/2 पण लिहू शकतात असं कळतंय का. मग मी 1/2 असं लिहितो आणि बाकीचं सिंपल सोडवायचा प्रयत्न करतो. बघा 0 to पाय Vm ने ह्याला गुणलं Vm स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू डी टी केलं Vm स्क्वेअर बाजूला आणलं Vm स्क्वेअर 2 पाय 0 to पाय साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी. ओके मग बाळांनो काय झालं इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या. आता साइन स्क्वेअरला कसं लिहितात रे साइन स्क्वेअरला असं लिहितात बघा इकडे लक्ष द्या. साइन स्क्वेअरला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कसं लिहितात साइन स्क्वेअर ओमेगा टीला कसं लिहितात 1 मायनस कॉस ऑफ 2 ओमेगा टी भागिले 2 1 मायनस कॉस ऑफ 2 ओमेगा टी भागिले 2 हे कसं लिहितात साइन स्क्वेअर टीला लिहितात. मग त्यामुळं ह्याचं कसं लिहिलं रे इकडं लक्ष द्या Vm स्क्वेअर आणि ह्याचं सगळ्यांचं काय आहे रे 1/2 Vm स्क्वेअर बाय रूट 2 बरोबर का 0 to पाय इकडं लक्ष दे रे इकडं लक्ष दे बाळा इकडं लक्ष दे 0 to पाय पर्यंत आपलं हे ह्याला कसं लिहितात 1 मायनस कॉस ऑफ 2 ओमेगा टी भागिले 2 इंटू डी टी आणि ह्या सगळ्यांचं काय आहे रे 1/2 आहे बरोबर आहे का ह्या सगळ्यांचं काय आहे रे 1/2 आहे. मग मला लक्षात इकडं लक्ष दे रे इकडं लक्ष दे. मग ह्याच्यानंतर काय झालं रे ह्याचं सेपरेट इंटिग्रेशन यूज केलं. हा थोडंसं अवघड वाटतंय पहिल्यांदा बाळांनो पहिल्यांदा काय वाटतंय रे थोडं तुम्हाला अवघड वाटेल पण लक्षात ठेवा हे एकदम सिंपल आहे. बघा 0 to पाय ह्याला सेपरेट केलं हे 2 जे आहे ते बाजूला आणलं बघा हे 2 इथं होतं ते 2 इकडं आणलं गुणुले 2 बाजूला केलं बरोबर आहे का. एकचं इंटिग्रेशन वजा 0 to पाय कॉस ऑफ 2 ओमेगा टी बाय डी टी ह्याचं इंटिग्रेशन घेतलं कॉसचं काय येतं रे बाळांनो कॉसचं काय येतं साईन येतं बरोबर आहे का. साईन पाय किंवा साईन 0 बघा इकडं लक्ष द्या बघा सोडून घेऊ Vm स्क्वेअर बघा इकडं लक्ष द्या 4 पाय आलं इकडं लक्ष दे ह्याचं 1चं काय आलं रे 1चं टी आलं त्यात इंटिग्रेशन ठेवलं बघा टी त्याचं इंटिग्रेशन 0 to पाय वजा बघ कॉसचं काय आलं रे साइन ऑफ 2 ओमेगा टी 0 to पाय बघा बाळांनो ह्या टीच्या ठिकाणी काय ठेवायचं हे लिमिट ठेवायचं आहे. मग मला सांगा रे साइन पाय काय असतो 0 असतो लक्षात ठेवा बघा साइन पाय बाय 2 काय असतो 1 असतो साइन 0 काय असतो 0 असतो साइन ऑफ n पाय म्हणजे किती पाय 1 पाय 2 पाय 0 काय असतं ते 0 असतं लक्षात ठेवा. तसं बघा हे अप्पर लिमिट ठेवलं साइन ऑफ पाय ठेवलं 0 येणार आहे साइन ऑफ 0 ठेवलं 0च येणार आहे म्हणजे हे सगळं काय येणार आहे रे इक्वल टू 0 येणार आहे. बघा इकडे लक्ष द्या जर हे लिमिट ठेवलं तर काय येणार आहे 0 येणार आहे. मग मी इकडे लिहू का रे बघा रे हे इक्वेशन इथं लिहितो आणि ह्या सगळ्यांना बघा हे लिहायचं विसरू नका 1/2 ह्याला सगळ्यांना हे लिहायचं विसरू नका 1/2 बरोबर आहे का रे म्हणजे रूटमध्ये येते सगळं म्हणजे आपल्याला आउटपुटला काय आलं Vm स्क्वेअर 4 पाय बरोबर आहे का रे. इकडे लक्ष दे टीच्या ठिकाणी पाय मायनस 0 ठेवलं बरोबर आहे का रे आणि हे तर पुढचं काय आलंय रे -0 आलंय. मग काय केलं ह्या सगळ्यांना काय 1/2 आहे बरोबर आहे का ह्या पायला पाय कटलं बरोबर आहे का रे. मग ह्याचं उत्तर काय आलं रे Vm स्क्वेअर बाय 4 म्हणजेच बाळांनो ह्याचं उत्तर आलं हे सगळं रूटमध्ये बरोबर आहे का Vm/2 काय आलं रे उत्तर बघ रे बाळा. ह्याचे RMS व्हॅल्यू एकदा व्हेरीफाय करून बघू आपण की तीच आली आहे का तर ती काय उत्तर आलंय रे Vm/2 आर लोड Vm/2 ओके कळालं. 2 आपल्याला मिळाले त्याच्यावरनं आपण त्याचे सगळे पॅरामीटर काढू शकतो बाळा. काय काढू शकतो सगळे पॅरामीटर. बघा कसं काढलं एकदा आणखीन सांगतो. Vm/2 हे मॅग्निट्यूड आहे त्याचा स्क्वेअर मग ते सगळं सॉल्व करत यायचं आहे. बघा इझिली सांगितलंय साइन स्क्वेअरला कसं लिहिलंय 1 मायनस कॉस ऑफ 2 ओमेगा 2/2 बरोबर का. हा ट्रिग्नॉमेट्री फॉर्म्युला आहे. ह्याच्यानंतर हे केलं त्याचं सेपरेटली इंटिग्रल केलं त्याला सेपरेटली इंटिग्रल केल्यानंतर त्यामध्ये काय केलं लिमिट पुट केले इंटिग्रेशन घेऊन. मग साईनचं काय होतं रे पाय किंवा 0 ठेवलं हे लिमिट तरी 0च होणार आहे त्यामुळे ती घेतली नाही डायरेक्ट ह्याच्या जागी हे ठेवलं तर काय आलं रे Vm स्क्वेअर बाय 4. मग हे Vm स्क्वेअरचा इंटिग्रेशन घेतलं स्क्वेअरचं Vm फक्त उरेल आणि 4चं स्क्वेअर रूट काय होईल रे
2 होईल. ओके, म्हणजे काय उत्तर आलं Vm/2. काही डिफिकल्टी आहे का रे? काही डिफिकल्टी नाही. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी मिळल्या बाळांनो, 2 गोष्टी मिळल्या, एक ॲव्हरेज व्हॅल्यू आणि एक RMS व्हॅल्यू. बरोबर आहे का रे? ॲव्हरेज व्हॅल्यू V नॉट ॲव्हरेज काय मिळली Vm/π आणि V नॉट तुम्हाला काय माहिती आहे रे? फॉर्म फॅक्टर. ह्याचा तुम्ही फॉर्म फॅक्टर काढू शकता. इकडे लक्ष द्या, याचा काय काढू शकता तुम्ही? फॉर्म फॅक्टर काढू शकता. फॉर्म फॅक्टर काय असतो रे बाळांनो? RMS भागिले ॲव्हरेज. ओके, मग V नॉट RMS काय आली आहे Vm/2 आणि ॲव्हरेज काय आली Vm/π. हे गेलं तर काय आलं रे? उलटून गुणाकार झाला π/2. काय झालं? π/2. फॉर्म फॅक्टर काय आला? π/2. लक्षात ठेवा काय आलं, कसे उत्तर आले, कळलं का रे? फॉर्म फॅक्टर काय आला? π/2. मग तुम्हाला काय काढायचं आहे रे? तुम्हाला काय काढायचं आहे? रिपल फॅक्टर काढायचा आहे. काय? फॉर्म फॅक्टर π/2 आलता, म्हणजेच ह्याला लिहितात 1.57. बरोबर का? 3.14 भागिले 2 काय येत आहे रे? 1.57. मग आपल्याला नेक्स्ट बघायचा आहे रिपल फॅक्टर. बरोबर आहे का? हा फॅक्टर कशाबद्दल सांगतो? हा सांगतो की हाऊ मच DC कन्वर्टेड फ्रॉम AC कंटेंट, म्हणजे किंवा DC मध्ये बघा रिपल कंटेंट म्हणजे काय रे? रिपल फॅक्टर काय सांगतो? इकडे लक्ष द्या. रिपल फॅक्टर काय सांगतो? तुमच्या DC आउटपुटमध्ये ACचा कंटेंट किती आहे, म्हणजे रिपल अनवॉन्टेड कंटेंट किती आहे आउटपुटमध्ये ACचा, हा काय सांगतो? रिपल फॅक्टर सांगतो. आणि रिपल फॅक्टर दिला जातो, इकडे लक्ष द्या, रिपल फॅक्टर दिला जातो V नॉट RMS स्क्वेअर मायनस VDC म्हणजेच ॲव्हरेज VOR स्क्वेअर डिवायडेड बाय VOR स्क्वेअर. मग काय होईल रे? इकडं लक्ष द्या, ह्याला असं लिहितात V नॉट RMS भागिले VOR सेपरेट दिलं तर ह्या दोघांचा काय होईल? स्क्वेअर होईल आणि हे ह्याला कॅन्सल होईल म्हणजे -1 येईल. हा काय झाला रे? रिपल फॅक्टर झाला. कोणताही असू द्या, हा झाला रिपल फॅक्टर. ह्याच्या व्हॅल्यू दोघांच्या पण माहिती आहेत बाळांनो. बघा, ॲव्हरेज व्हॅल्यू माहिती आहे आणि RMS व्हॅल्यू माहिती आहे. ॲव्हरेज म्हणजे VDC, बरोबर आहे का? VDC व्हॅल्यू माहिती आहे. आणि जर हे ठेवलं तर ह्याचा जो रिपल फॅक्टर येतोय 1.21 येतो. किती येतो? 1.21. लक्षात ठेवा, हाफ वेव्हचा रिपल फॅक्टर काय येतो? 1.21. आता बघा रे, आपल्याला काय काढायचे? नेक्स्ट इफिशियन्सी काय असते? बघा, इफिशियन्सी काय असते रे हाफ वेव्हची? आउटपुट भागिले इनपुट. आउटपुट काय आहे? DC. VDC जे काय आउटपुट आलेलं आहे ते काय रे? इनपुट जे काही तुम्ही लावलेलं आहे. बरोबर आहे का? मग VDC जो आउटपुट करंट आलेला आहे, जो इनपुट करंट लावलेला आहे, बरोबर आहे का रे? हे सगळं काढणं म्हणजेच काय काढणार आहे बाळांनो? इफिशियन्सी काढलं. आणि ह्या जर व्हॅल्यू ठेवल्या, इथं करंटची व्हॅल्यू ठेवली, इथं करंट बरोबर आहे का V नॉट इंटू I नॉट जर केलं आणि इथं V इन इंटू I इन जर केलं, ह्या दोघांच्या जर व्हॅल्यू केला तर 40.6% अप्रॉक्सिमेट ह्याची काय येते? इफिशियन्सी येते. बरोबर आहे का रे? 40.6. एकदा आणखीन चेक करतो मी व्हॅल्यू. 40.6 ही जी आहे ती इफिशियन्सी येते. बाळांनो, ह्याची फ्रिक्वेन्सी किती असते? फ्रिक्वेन्सी बरोबर आहे का रे बाळांनो? तुम्ही आउटपुटमध्ये तुमच्या वहीमध्ये बघा, एका फुल सायकलला किती पल्स निर्माण झालेत आउटपुटमध्ये? 1. मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड आहे? पल्सवर. इथं n = किती झालं? 1 झालं. फ्रिक्वेन्सी इनपुट लावली होती, आउटपुटला फ्रिक्वेन्सी काय झाली रे? 1 × F इन. म्हणजे इथं आउटपुट फ्रिक्वेन्सी काय झाली रे? 1 × F इन, म्हणजे इनपुट फ्रिक्वेन्सी एवढीच झाली. म्हणजे इथं काय आहे? इनपुट फ्रिक्वेन्सी = आउटपुट फ्रिक्वेन्सी. दोन्ही फ्रिक्वेन्सी काय असतात? समान असतात. काय असतात? समान असतात. आणखीन एक पीक इनव्हर्स व्होल्टेज भेटलं. नेक्स्ट क्वांटिटी बघा, ह्या क्वांटिटी तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात, त्यामुळे मी एवढ्या इन डिटेलमध्ये सांगतोय. बघा, नेक्स्ट क्वांटिटी कोणती आहे? पीक इनव्हर्स व्होल्टेज किती असतं? Vm. काय असतं? पीक इनव्हर्स व्होल्टेज काय असतं रे? Vm. काय असतं? Vm. बघा, कळालं? काही डिफिकल्टी? अशा प्रकारे हाफ वेव्ह रेक्टिफायर तुमचा संपलेला आहे. त्यानंतर फुल वेव्ह बघू. बघा, हे सगळे पॅरामीटर प्रत्येक रेक्टिफायरमध्ये काढायचे, त्यामुळे हे पॅरामीटर जे आहे ते नीट लक्षात
ठेवून करा. ओके, आज इथंच थांबू. नेक्स्ट लेक्चरला घेऊ फुल वेव्ह रेक्टिफायर.